हॅलो फ्रेंड्स, मागच्या लेक्चरला आपण ट्रायंगल लॉ फॉर वेक्टर एडिशन बघितलं. आज आपल्याला नेक्स्ट पॉइंट बघायचा आहे, लॉ ऑफ पॅरलेलोग्राम ऑफ वेक्टर्स. लॉ ऑफ पॅरलेलोग्राम ऑफ वेक्टर्स. तर बघा, या दोन वेक्टर्स लॉ मध्ये काय डिफरन्स आहे. तर या आधी जे आपण लॉ बघितला, ट्रायंगल लॉ फॉर वेक्टर एडिशन, ही मेथड होती रिझल्टंट काढण्यासाठी. कसली? ग्राफिकल मेथड होती. ग्राफिकल मेथड, ट्रायंगल लॉ फॉर वेक्टर एडिशन ही जी मेथड होती रिझल्टंट काढण्यासाठी, ही होती ग्राफिकल मेथड. याच्यामध्ये आपण वेक्टर्स ड्रॉ केले पॅरलल टू गिवन वेक्टर्स आणि त्याच्यावरून आपण रिझल्टंट काढला. ठीक आहे. या दोन वेक्टरचा, वेक्टर P आणि वेक्टर Q, या दोन वेक्टरचा आपण रिझल्टंट काढला बाय द ग्राफिकल मेथड कॉल्ड ट्रायंगल लॉ. आज आपल्याला जो लॉ बघायचा आहे, लॉ ऑफ पॅरलेलोग्राम ऑफ वेक्टर, ही मेथड आहे मॅथेमॅटिकल मेथड. म्हणजे याच्यामध्ये इक्वेशन आहेत, आपल्याला डायरेक्टली इक्वेशन काढायचे आहे. या मेथड मध्ये इक्वेशन आहे, या इक्वेशन वरून आपल्याला दोन वेक्टरचा रिझल्टंट भेटणार आहे. तर हा लॉ काय सांगतो हे बघूया. ठीक आहे. पॅरलेलोग्राम ऑफ वेक्टर काय सांगतो बघूया. इफ टू वेक्टर्स ऑफ द सेम टाइप, काय म्हणतो, इफ द टू वेक्टर्स ऑफ सेम टाइप. सेम टाइपचा अर्थ काय आहे? सेम टाइप मीन्स आपल्याला माहिती आहे की जर ऍडिशन आहे तर आपल्याला सेम टाइपचे वेक्टर्स पाहिजेत. लाईकवाईज वेलोसिटी असेल तर वेलोसिटी मध्ये वेलोसिटी ऍड होईल. ठीक आहे. फोर्स असेल तर फोर्स मध्ये फोर्स ऍड होईल. असं नाही होणार फोर्स मध्ये वेलोसिटी ऍड होईल, असं नाही होऊ शकत. फोर्स मध्ये फोर्स आणि वेलोसिटी मध्ये वेलोसिटी, हे झाला सेम टाइप. हे लक्षात. टू वेक्टर्स ऑफ सेम टाइप ओरिजिनेटिंग फ्रॉम द सेम पॉइंट. ओरिजिनेटिंग, आता हा एक पॉइंट आहे, या पॉइंट पासून हा एक वेक्टर आणि हा एक वेक्टर. आपण फॉर एक्झाम्पल घेऊ फोर्स. हा एक फोर्स आहे F1 आणि हा एक फोर्स आहे F2. हे दोन सेम टाइप ऑफ वेक्टर्स आहेत ओरिजिनेटिंग फ्रॉम सेम पॉइंट. ब्रॅकेट मध्ये दिलेला इथे टेल्स ऍट द सेम पॉइंट. बघा, या वेक्टरचा टेल इथे आहे आणि दुसऱ्या वेक्टरचा सुद्धा टेल त्याच ठिकाणी आहे. तर याला म्हणतात originating from the same point, are represented in magnitude and direction by the two adjacent sides of parallelogram. याचा अर्थ काय आहे की हे दोन वेक्टर्स आपल्याला दिलेले आहेत आणि जे एकाच ठिकाणापासून त्याचं ओरिजिन आहे, अशा दोन वेक्टर्सला आपण पॅरलेलोग्राम कन्सिडर करायचं. काय? पॅरलेलोग्राम कन्सिडर करायचं. म्हणजे आता आपल्याला तुम्हाला माहित असेल नसेल तर एक लक्षात ठेवा की वेक्टर्स हे पॅरलली कुठेही शिफ्ट होऊ शकतात. हे फिक्स डोक्यामध्ये ठेवा की वेक्टर जे आहेत हे वेक्टर्स पॅरलली कुठेही शिफ्ट होऊ शकतात. पॅरलली. ठीक आहे. कुठेही, हा इथे येऊ शकतो, इथे येऊ शकतो, इथे येऊ शकतो, इथे येऊ शकतो, कसाही येऊ शकतो पॅरलली. हा जर वेक्टर असा आहे तर हा पॅरलली इकडे शिफ्ट, आणि हा जर वेक्टर असा आहे तर हा पॅरलली असा शिफ्ट. तर are represented in a magnitude and direction by the two adjacent side of parallelogram.
their resultant vector is given in magnitude and direction by the diagonal of the parallelogram starting from the same point. बघा, दोन व्हेक्टर्स वरून आपण पॅरलेलोग्राम ड्रॉ केला. या पॅरलेलोग्रामचा हे दोन साइड्स ऍडजसंट साइड आहेत, हे दोन व्हेक्टर्स आहेत. याच्यावरून आपण हा पॅरलेलोग्राम ड्रॉ केला आणि त्याचा जो डायगोनल आहे तो डायगोनल देईल आपल्याला या दोन व्हेक्टरचा रिझल्टंट F1 प्लस F2. लक्षात, दोन व्हेक्टर्स दिलेले आहेत, दोन व्हेक्टर्सचे आपल्याला रिझल्टंट काढायचा आहे बाय द यूज ऑफ लॉ ऑफ पॅरलेलोग्राम ऑफ व्हेक्टर्स. त्यासाठी काय, आपल्याला दोन व्हेक्टर्स दिलेले आहेत, त्या व्हेक्टर्सला आपण अशा प्रकारे ड्रॉ केलं की त्याचा ओरिजिन जो आहे तो ओरिजिन सेम आहे. हे दोन व्हेक्टर्स मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन या दोन व्हेक्टरचे दिलेले आहेत. तर याच्यावरून आपण पॅरलेलोग्राम ड्रॉ केला आणि त्याचा जो डायगोनल आहे तो डायगोनल दिला आपल्याला या दोन व्हेक्टरचा रिझल्टंट. ठीक आहे, हा सांगतो पॅरलेलोग्राम लॉ. तर इथे तुम्ही स्टेटमेंट लिहू शकता, इफ टू व्हेक्टर्स ऑफ सेम टाइप originating from the same point are represented in magnitude and direction by the two adjacent sides of parallelogram their resultant vector is given in magnitude and direction by the diagonal of parallelogram starting from the same point. हे आहे स्टेटमेंट. काय आहे, स्टेटमेंट ऑफ लॉ ऑफ पॅरलेलोग्राम ऑफ वेक्टर. काय सांगतं, इफ टू व्हेक्टर्स ऑफ सेम टाइप, इथे आपण सेम टाइपचे वेक्टर्स घेतले. फॉर एक्झाम्पल घेतला आपण फोर्स. आपल्याला माहित आहे की वेक्टरची ऍडिशन जर आहे तर आपल्याला सेम टाइप घेणं आवश्यक आहे, बरोबर आहे. मग सेम टाइपचे घेतले आपण, जर वेलोसिटी घेतली तर वेलोसिटी घ्यावं लागेल, फोर्स घेतला तर फोर्स घ्यावा लागेल. इफ टू वेक्टर्स ऑफ सेम टाइप originating from same point हा point O, same point are represented in a magnitude and direction by the two adjacent sides. या वेक्टरच्या या ओरिजिनेटिंग जो पॉइंट आहे या पॉइंट मधून हे दोन वेक्टर्स चालले. या दोन वेक्टर्सला आपण पॅरलेलोग्राम ड्रॉ केला, बरोबर आहे. हा पॅरलेलोग्राम ड्रॉ केल्यानंतर याचे जे दोन ऍडजसंट साइड आहेत, समजा
हा जर पॉइंट पकडला तर हे दोन ऍडजस्टंट साइड, हा पॉइंट पकडला तर हे दोन ऍडजस्टंट साइड, हा F1 F2 आहे तर हा F1 आहे, आपण हा पॅरलल इकडे शिफ्ट करू शकतो, तर हा जर F1 आहे तर हा सुद्धा F1 राहील, हा F2 आहे तर हा सुद्धा F2 राहील, पॅरलली शिफ्ट करू शकतो आपण व्हेक्टर्स. ठीक आहे. तर याच्या जो ओरिजिनेटिंग पॉइंट पासून जे ऍडजस्टंट दोन जे व्हेक्टर्स आहेत, जर हा पॉइंट पकडला तर हे दोन साइड्स, हा पॉइंट पकडला तर हे दोन साइड्स, हे दोन साइड्स दोन व्हेक्टर्स रिप्रेझेंट करतात मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन पॅरलोग्रामचे. तर त्याचा जो रिझल्टंट आहे, हा रिझल्टंट कोण देईल आपल्याला, या ओरिजिनेटिंग पॉइंट पासून जो डायगोनल निघाला, या दोन वेक्टर पासून जो डायगोनल निघाला पॅरलेलोग्राम ड्रॉ केल्यानंतर, तर हा डायगोनल देईल आपल्याला याचा रिझल्टंट वेक्टर. हे झालं स्टेटमेंट. ठीक आहे. आता आपल्याला याचा काढायचा आहे फॉर्म्युला, कारण आपल्याला माहिती आहे की ट्रायंगल लॉ जो आहे तो ग्राफिकल मेथड आहे आणि पॅरलेलोग्राम जो मेथड आहे हा इक्वेशन म्हणजे मॅथमॅटिकल मेथड आहे रिझल्टंट वेक्टर काढण्याची. चला तर मग आपण याचा इक्वेशन काढूया. ठीक आहे. तर त्यासाठी आपण ही फिगर परत ड्रॉ करू. स्क्रीनशॉट घेऊ शकता तुम्ही याचा. स्टेटमेंट लक्षात आलं मित्रांनो. परत एक वेळा पहा. स्टेटमेंट काय सांगतं, इफ टू वेक्टर्स ऑफ सेम टाइप म्हणजे फोर्स घेतला तर फोर्स, वेलोसिटी घेतली तर वेलोसिटी, ओरिजिनेटिंग फ्रॉम सेम पॉइंट, एका पॉइंट मधून, म्हणजे पहिल्या वेक्टरचा टेल आणि दुसऱ्या वेक्टरचा सुद्धा टेल एकाच ठिकाणी आहे, त्याला आपण म्हणतो सेम पॉइंट, आर रिप्रेझेंटेड इन मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन बाय द टू ऍडजस्टंट साइड ऑफ पॅरलेलोग्राम. हे दोन साइड झाले पॅरलेलोग्राम ड्रॉ केल्यानंतर, हे जे दोन साइड झाले या पॉइंटच्या साइड दोन ऍडजस्टंट साइड झाले. तर याच्यावरून हा जो डायगोनल आपल्याला भेटला, या डायगोनल वरून आपण त्याचा रिझल्टंट घेऊ शकतो. हे झालं स्टेटमेंट. चला आता आपण याचा इक्वेशन फाइंड करू. याचं जे इक्वेशन आहे, मॅथमॅटिकल जे इक्वेशन आहे लॉ ऑफ पॅरलेलोग्रामचं इक्वेशन जे आहे ते आपण फाइंड करू. त्यासाठी आपण ही डायग्राम परत आपण ड्रॉ करणार आहे. बघा आपल्याकडे हे दोन व्हेक्टर्स आहे. आता हे दोन व्हेक्टर्स कसे आले, सपोज आपल्याकडे एक ऑब्जेक्ट आहे, बरोबर. या ऑब्जेक्टला आपण दोन फोर्स लावत आहे, एक या डायरेक्शन मध्ये आहे आणि एक या डायरेक्शन मध्ये, बरोबर आहे. हे दोन फोर्स F1 F2 हे दोन फोर्स लावले. या दोन फोर्स मध्ये अँगल जो तयार झाला हा माहिती आहे आपल्याला थीटा. ठीक आहे. हा अँगल आपल्याला माहिती आहे थीटा. तर ट्रायंगल लॉ मध्ये आपण काय करत होतो, ट्रायंगल लॉ मध्ये या दोन व्हेक्टर्सला आपण पॅरलल व्हेक्टर्स ड्रॉ करत होतो. याला पॅरलल हे F1 आणि याला पॅरलल हे F2, आणि याचा जो ट्रायंगलची जी थर्ड साइड आहे, ट्रायंगलची जी थर्ड साइड आहे त्या थर्ड साइड वरून आपण याचा रिझल्टंट काढू शकत होतो, बरोबर आहे. F1 प्लस वेक्टर F2, हे तर ट्रायंगल लॉ मेथड. आता आपल्याला पॅरलेलोग्राम लॉ मेथड, पॅरलेलोग्राम लॉ बघायचा आहे. तर यामध्ये आपल्याला हे दोन वेक्टर्स दिलेले आहेत. हे वेक्टर्स आपण इथे ड्रॉ करूया. हा वेक्टर F1 किंवा याला आपण नाव देऊ P, वेक्टर P, आणि याला इकडे नाव देऊ आपण वेक्टर Q, वेक्टर Q. ठीक आहे. हे दोन वेक्टर्स आहेत आपल्याकडे. या वेक्टर्स वरून आपल्याला रिझल्टंट वेक्टर काढायचा आहे बाय द यूज ऑफ पॅरलेलोग्राम मेथड. या दोन वेक्टर्स मधला आपल्याला अँगल दिलेला आहे थीटा. ठीक आहे. तर पॅरलेलोग्राम लॉ काय सांगतो की या दोन वेक्टर्स वरून आपण पॅरलेलोग्राम ड्रॉ करायचा आहे. म्हणजे ही
हा जो वेक्टर आहे हा इकडे शिफ्ट केला आपण आणि पॅरलेलोग्राम ड्रॉ केला. ठीक आहे, हा पॅरलेलोग्राम ड्रॉ केला. याच्यामुळे जो आपला डायगोनल भेटला, पॅरलेलोग्रामचा जो डायगोनल भेटला, हा जो डायगोनल भेटला याला आपण रिझल्टंट म्हणू शकतो. वेक्टर पी आणि वेक्टर पी प्लस वेक्टर क्यू. आता आपल्याला काढायचं आहे याचं मॅग्निट्यूड. रिझल्टंट जो हा वेक्टर आहे, रिझल्टंट वेक्टर आपल्याला माहिती आहे पी प्लस क्यू आहे बरोबर आहे, पण आपल्याला याचा मॅग्निट्यूड काढायचा आहे रिझल्टंट वेक्टरचं. आपल्याला मॅग्निट्यूड दिलेला पी आणि क्यू चं. मग त्यासाठी आपण काय करणार आहे, आपण करणार आहे ही जी वेक्टर पी आहे ही एक्सटेंड. ही लाईन एक्सटेंड केल्यानंतर हा जो सेकंड पॉइंट आहे याला आपण नाव देऊ, इथे ओ नाव देऊ, इथे ए नाव देऊ, इथे बी नाव देऊ आणि इथे सी नाव देऊ. ठीक आहे, तर वेक्टर पी जे आहे ते आपण एक्सटेंड केली आणि पॉइंट सी वरून परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ केली. ठीक आहे, परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ केल्यानंतर आपल्याला पॉइंट भेटला डी. ओके, हा पॉइंट भेटला आपल्याला डी. आता आपल्याला माहित आहे की जर हा अँगल थीटा आहे, हा अँगल जर थीटा आहे तर हा सुद्धा अँगल थीटा राहील. माहित आहे करस्पॉन्डिंग अँगल्स. हा अँगल जर थीटा आहे तर हा सुद्धा थीटा राहील. आणि हा जो अँगल आहे हा आहे अल्फा. आपल्याला हा अँगल काढायचा आहे अल्फा. हा अँगल अल्फा काढल्यानंतर आपल्याला याची डायरेक्शन भेटेल. या रिझल्टंट वेक्टरची आपण काढतो ना डायरेक्शन, या ट्रायंगल लॉ मध्ये आपण अशी नशी हे डायरेक्शन भेटली होती आपल्याला ट्रायंगल लॉ मुळे. या ठिकाणी या अल्फा, आपल्याला अल्फा काढल्यानंतर याची डायरेक्शन भेटणार आहे. ठीक आहे, तर आपल्याला या ठिकाणी काढायचा आहे अल्फा आणि आपल्याला काढायचा आहे आर. चला तर मग काढूया. आपण काय केलं, वेक्टर पी जो आहे तो एक्सटेंड केला. एक्सटेंड केल्यानंतर या पॉइंट सी वरून आपण लाईन, परपेंडिक्युलर लाईन जी आहे ती ड्रॉ केली. त्याच्यानंतर आपल्याला पॉइंट भेटला डी. आता काय करायचं, आता आपल्याकडे जो हा ट्रायंगल आहे कुठला, ओ सी आणि डी. ओ सी आणि डी आपल्याला रिझल्टंट वेक्टर काढायचा, म्हणजे हे हा वेक्टर, या वेक्टरची आपल्याला मॅग्निट्यूड काढायची आहे. बरोबर आहे. मग आपल्याकडे जर ही साइड आहे आणि ही साइड जर आहे तर आपण बाय द यूज ऑफ पायथागोरस थेरम, म्हणजे पायथागोरस प्रमेय जो आहे, पायथागोरस जो थेरम आहे त्या थेरम वरून आपण याचा मॅग्निट्यूड काढू शकतो. कसं, आपल्याला माहित काय पाहिजे, आपल्याला माहित पाहिजे ओडी आणि सीडी. बरोबर आहे. मग आपल्याला फक्त OA माहिती आहे, आपल्याला पाहिजे AD आणि CD याची व्हॅल्यू. मग आपण काय करू, आपण AD ला कन्सिडर करू x आणि CD ला कन्सिडर करू y. ठीक आहे, लक्षात येत आहे. काय केलं आपण, हे दोन वेक्टर्स होते, या दोन वेक्टर्सला आपण, या दोन वेक्टर्स पैकी जो p वेक्टर जो आहे त्याला आपण एक्सटेंड केलं. एक्सटेंड केल्यानंतर हा जो पॉइंट आहे सी, या पॉइंट वरून आपण परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ केली आणि पॉइंट डी भेटला. आता आपल्याला कन्सिडर करायचा आहे अँगल ओ सी आणि डी. या ओ सी आणि डी मध्ये आपल्याला फक्त OA ची व्हॅल्यू माहिती आहे, OA ची व्हॅल्यू आहे p. आपल्याला AD ची माहित नाहीये, आपल्याला CD ची माहित नाहीये. मग आपण काय केलं की AD ची जी व्हॅल्यू आहे ती x कन्सिडर केली आणि CD ची व्हॅल्यू आपण y कन्सिडर केली. आता आपल्याला x आणि y ची किंमत कुठून भेटणार आहे, आपल्याला x आणि y ची किंमत या ट्रायंगल वरून भेटणार आहे. बरोबर आहे. हा ट्रायंगल आहे ना इथे, हा ट्रायंगल आहे, याला आपण कन्सिडर केल्यानंतर, म्हणजे इथं लिहू शकतो आपण कन्सिडर ट्रायंगल कुठला, A
डी सी किंवा ए सी डी, ट्रायंगल ए सी डी, ए सी डी हे तीन, हा ट्रायंगल आपण कन्सिडर केल्यानंतर आपल्याला माहित आहे की हा अँगल थीटा आहे, बरोबर आहे. याच्यावरून आपण x आणि y ची व्हॅल्यू काढू शकतो. कसं? x ची व्हॅल्यू काढण्यासाठी आपल्याला आपण कन्सिडर करू साइन थीटा, बरोबर आहे. x ची व्हॅल्यू काढण्यासाठी आपण करू साइन थीटा, म्हणजे x साइन थीटा बरोबर आपल्याला माहिती आहे साइन थीटा काय असतं. साइन थीटा अपोजिट साइड डिवाइडेड बाय हायपोटेनियस, बरोबर आहे. अपोजिट साइड डिवाइडेड बाय हायपोटेनियस. आता हायपोटेनियस काय आहे? हायपोटेनियस आहे Q, कारण हे पॅरलल शिफ्ट केलं की नाही आपण इकडे, तर हे झालं वेक्टर Q आणि हा झाला वेक्टर P, बरोबर आहे. तर sin थीटा इक्वल्स टू काय आलं? sin थीटा इक्वल्स टू आलं अपोजिट साइड बाय हायपोटेनियस Q, बरोबर आहे. तर याच्यावरून y ची व्हॅल्यू काय निघेल? y ची व्हॅल्यू निघेल Q sin थीटा, बरोबर आहे. Q sin थीटा. आणि cos थीटा काय दिला आपल्याला? cos थीटा दिला आपल्याला ऍडजसंट साइड डिवाइडेड बाय हायपोटेनियस. ऍडजसंट साइड आहे x डिवाइडेड बाय q, म्हणजे x ची व्हॅल्यू भेटली आपल्याला q cos थीटा, बरोबर आहे. तर आपल्याला इथून x आणि y ची जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू भेटलेली आहे. आता आपण कन्सिडर करू अँगल ट्रायंगल ओ सी आणि डी. कन्सिडर ट्रायंगल ओ सी डी. ओ सी आणि डी हा ट्रायंगल आपण कन्सिडर करणार आहे. याच्यामध्ये पायथागोरस युजिंग पायथागोरस थेरम. काय सांगतो पायथागोरस थेरम? OD स्क्वेअर प्लस CD स्क्वेअर इक्वल टू OC स्क्वेअर, म्हणजे OC स्क्वेअर इक्वल्स टू OD स्क्वेअर प्लस CD स्क्वेअर, बरोबर आहे. OC स्क्वेअर इक्वल्स टू OD स्क्वेअर प्लस CD स्क्वेअर, हा झाला पायथागोरस थेरम. मग OC स्क्वेअर काय आहे बघा? OC स्क्वेअर काय आहे? R, म्हणजे OC स्क्वेअर रिप्लेस केला आपण R ने, इक्वल्स टू OD काय आहे? OD आहे OA प्लस AD. OD ला आपण काय रिप्लेस केलं? OD बरोबर काय आहे? OD इक्वल्स टू आहे OA प्लस AD आणि इकडे आहे CD स्क्वेअर. मग R स्क्वेअर इक्वल्स टू, याला आपण A प्लस B ब्रॅकेट स्क्वेअर या एक्सप्रेशन मध्ये घेऊ शकतो. मग काय येईल?
पहिल्याचा स्क्वेअर ओ ए स्क्वेअर प्लस ट्वाइस ओ ए इंटू एडी प्लस एडी स्क्वेअर हे झालं याचा एक्सपान्शन प्लस सीडी स्क्वेअर. हा फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला. हा फॉर्म्युला एक्स ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे ए स्क्वेअर प्लस ट्वाइस ए बी प्लस बी स्क्वेअर. त्याचप्रमाणे ओ ए स्क्वेअर प्लस ट्वाइस ओ ए इंटू एडी प्लस एडी स्क्वेअर. बरोबर आहे. आणि हा सीडी ऍज इट इज सीडी स्क्वेअर इथे लिहू शकता तुम्ही ऍज ओडी इक्वल्स टू ओ ए प्लस एडी. ओ ए प्लस एडी हा झाला ओडी. मग आपल्याकडे काय राहिलं आता. आता बघा एडी स्क्वेअर प्लस सीडी स्क्वेअर हा ट्रायंगल जर कन्सिडर केला तर या एडी स्क्वेअर प्लस सीडी स्क्वेअर इक्वल्स टू काय आहे क्यू स्क्वेअर. बरोबर आहे. मग आपण याला रिप्रेझेंट करू ओ ए स्क्वेअर प्लस 2 इंटू ओ ए इंटू एडी प्लस हे दोन टर्म म्हणून काय झालं हे दोन टर्म म्हणून झालं क्यू स्क्वेअर. बरोबर आहे. इथे लिहू शकता तुम्ही ऍज एडी स्क्वेअर प्लस सीडी स्क्वेअर इक्वल्स टू क्यू स्क्वेअर. पायथागोरस थेरम लागला इथे. इथे सुद्धा पायथागोरस थेरम हा ट्रायंगल आहे ना. ट्रायंगल पायथागोरस थेरम काय सांगतो क्यू स्क्वेअर इक्वल्स टू एडी स्क्वेअर प्लस सीडी स्क्वेअर. मग एडी स्क्वेअर प्लस सीडी स्क्वेअर इक्वल्स टू क्यू स्क्वेअर आपण इथे व्हॅल्यू पुट केली. मग बघा आता ओ ए स्क्वेअर काय आहे ओ ए ची व्हॅल्यू काय आहे पी आहे. मग ओ ए स्क्वेअर ची व्हॅल्यू आपण पी पुट केली त्याला पी स्क्वेअर नंतर 2 इंटू ओ ए आहे पी इंटू एडी काय आहे मित्रांनो एडी आहे एक्स प्लस क्यू स्क्वेअर. आता जी एक्स ची व्हॅल्यू आहे ही एक्स ची व्हॅल्यू पुट करा. एक्स ची व्हॅल्यू काय आहे क्यू कॉस थीटा. बरोबर आहे. एक्स ची व्हॅल्यू जी भेटली आपल्याला क्यू कॉस थीटा. मग आर स्क्वेअर इक्वल्स टू पी स्क्वेअर प्लस 2 इंटू पी इंटू एक्स ची किंमत किती आहे मित्रांनो आपण काढली नाही तर क्यू कॉस थीटा प्लस क्यू स्क्वेअर. आता जर आर स्क्वेअर ची व्हॅल्यू जर पी स्क्वेअर प्लस 2 इंटू पी क्यू कॉस थीटा प्लस क्यू स्क्वेअर आहे तर आर ची व्हॅल्यू काय येईल अंडर रूट पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस 2pq cos theta. हा झाला फॉर्म्युला फॉर द मॅग्निट्यूड ऑफ रिझल्टंट वेक्टर. अशा प्रकारे आपण काढला मॅग्निट्यूड. काय केलं आपण जे वेक्टर दिलेले होते आपल्याला ते वेक्टर आपण ड्रॉ केले. वेक्टर ड्रॉ केल्यानंतर हा वेक्टर इकडे असा शिफ्ट केला आणि हा वेक्टर इकडे असा शिफ्ट केला तो झाला पॅरलेलोग्राम. पॅरलेलोग्राम वरून आपल्याला जो डायगोनल भेटला त्या डायगोनल वरून आपण सांगू शकतो की तो त्याचा रिझल्टंट आहे. बरोबर आहे. मग रिझल्टंटचा मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन आपल्याला काढायचं आहे. मग मॅग्निट्यूड कसं काढायचं तर मॅग्निट्यूड काढायसाठी आपण काय केलं की हा जो पॉइंट आहे या पॉइंट वरून आपण परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ केली. हे वेक्टर पी एक्सटेंड करून सी पॉइंट पासून हा परपेंडिक्युलर ड्रॉ केला. परपेंडिक्युलर ड्रॉ केल्यानंतर आपल्याला हा ट्रायंगल भेटला ओ सी आणि बी. ओ सी बी या ठिकाणी आपण पायथागोरस थेरम वापरला. पायथागोरस थेरम काय सांगता ओ सी स्क्वेअर इक्वल्स टू ओ डी स्क्वेअर प्लस सी डी स्क्वेअर. बरोबर आहे. हा ट्रायंगल जर घेतला आपण हा ट्रायंगल घेतल्यानंतर काय येतं ओसी स्क्वेअर इक्वल्स टू ओडी स्क्वेअर प्लस सीडी स्क्वेअर. ठीक आहे. आपल्याला माहिती आहे आता ओ सी काय आहे आर आहे ना. ओसी काय आहे आर आहे. मग पुट केली व्हॅल्यू ओसी इक्वल्स टू आर स्क्वेअर आणि ओडी काय आहे
ओडी आहे ओए प्लस एडी, ओए प्लस एडी प्लस सीडी स्क्वेअर। या ठिकाणी एक्सपान्शन ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचं एक्सपान्शन काय आहे? तर ए स्क्वेअर प्लस ट्वाइस ए बी प्लस बी स्क्वेअर। सेम केला आपण ओए स्क्वेअर प्लस ट्वाइस ओए इंटू एडी प्लस एडी स्क्वेअर आणि प्लस हा सीडी स्क्वेअर। आता एडी आणि सीडी म्हणजे ट्रायंगल ए सी डी हा ट्रायंगल कन्सिडर केल्यानंतर या ठिकाणी पायथागोरस थेरम लागतं। पायथागोरस थेरम काय सांगतो? क्यू स्क्वेअर इक्वल्स टू ए डी स्क्वेअर प्लस सीडी स्क्वेअर। मग एडी स्क्वेअर प्लस सीडी स्क्वेअर इक्वल्स टू काय आला? क्यू स्क्वेअर। ही व्हॅल्यू पुट केली आपण। मग ओ ए स्क्वेअर प्लस 2 इंटू ओ ए प्लस ओ ए इंटू एडी प्लस क्यू स्क्वेअर। आपल्याला माहिती आहे की ओ ची व्हॅल्यू काय आहे? ओ ची व्हॅल्यू आहे पी, ही व्हॅल्यू पुट केली पी स्क्वेअर, 2 इंटू ओ ची व्हॅल्यू पी आणि एडी ची व्हॅल्यू आहे एक्स, ती व्हॅल्यू पुट केली प्लस क्यू स्क्वेअर। या ठिकाणी आता आर स्क्वेअर इक्वल्स टू पी स्क्वेअर प्लस 2 इंटू पी, एक्स ची व्हॅल्यू बघा, एक्स ची व्हॅल्यू आपण काढली नाही इथे, एक्स ची व्हॅल्यू काढली आपण इथे क्यू कॉस थीटा, ती व्हॅल्यू इथे पुट केली आपण क्यू कॉस थीटा। ठीक आहे, क्यू कॉस थीटा। त्याच्यावरून आपण मॅग्निट्यूड जे आहे रिझल्टंट वेक्टरचं मॅग्निट्यूड काढलं, अंडर रूट पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस 2pq cos थीटा, हे झालं मॅग्निट्यूड। आता आपल्याला काढायचं आहे डायरेक्शन, याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता। आता आपल्याला काढायचं आहे याचं डायरेक्शन, इथे काढू आपण, याचं डायरेक्शन काढू इथे। डायरेक्शन कसं काढता येईल? हे तर झालं मॅग्निट्यूड, मग डायरेक्शन काय आहे मित्रांनो? डायरेक्शन बघा, आपल्याला काढायचा आहे हा अँगल, बरोबर आहे। मग हा अँगल काढण्यासाठी आपण हा कन्सिडर ट्रायंगल ओसीडी, हा ट्रायंगल कन्सिडर केल्यानंतर आपल्याला ही व्हॅल्यू काढायची अल्फाची। मग आपण काय करू? tan अल्फा इक्वल्स टू काय येतं? tan अल्फा काय येतं मित्रांनो? tan अल्फा येतं ऍडजसंट साइड डिवाइडेड बाय अपोजिट साइड, बरोबर आहे। y डिवाइडेड बाय px, tan अल्फा इक्वल्स टू काय? tan अल्फा इक्वल्स टू आहे y बाय ओडी, किंवा मग आपण याला सीडी करू, अपोजिट साइड डिवाइडेड बाय ऍडजसंट साइड ओडी, बरोबर आहे। मग tan अल्फा इक्वल्स टू सीडी काय आहे? सीडी आहे y आणि ओडी काय आहे? ओडी आहे p into x, बरोबर आहे। y इक्वल्स y डिवाइड बाय p into x, y ची व्हॅल्यू काय आहे? y ची व्हॅल्यू आहे q sin थीटा, q sin थीटा, इथं व्हॅल्यू काढली ना आपण y ची, y इक्वल टू q sin थीटा आणि p into x ची व्हॅल्यू काय आहे मित्रांनो? x ची व्हॅल्यू आहे q cos थीटा, बरोबर आहे। p प्लस आहे, OD इक्वल टू काय आहे? OA प्लस AD म्हणजे P प्लस X। मग tan अल्फा इक्वल्स टू काय येईल? Q sin थीटा डिवाइड बाय P प्लस Q cos थीटा। मग अल्फा इक्वल्स टू काय? अल्फा इक्वल्स टू येईल tan इनवर्स ऑफ Q sin थीटा डिवाइडेड बाय P प्लस Q cos थीटा। हे झालं डायरेक्शन, या अल्फा वरून आपण डायरेक्शन काढू शकतो।